तर मी सोनाली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी. पण काल व्हिडिओ आला नाही, परवा दिवसा. परवाच्या व्हिडिओसाठी खूप आभारी. काल ताईनं सुट्टी घेतली, मस्त छान आराम केला. कारण का काल सोमवार असतो, दादा घरी असतात, काही बाहेरची कामं असतात, काही पेंडिंग कामं असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि बाहेर गेले की मग दोन्हीपैकी एकच कुठलं तरी होतं, म्हणतात ना की ते करायचं किंवा हे करायचं. या हिशोबाने मी म्हटलं की चला एक दिवस जे आहे ते आपल्या बाहेरच्या पण कामाला देऊया. एक दिवस तुम्हाला पण थोडासा आराम, मला पण थोडासा आराम. कारण मी तुम्हाला म्हटलं ना, चार्ज होण्यासाठी थोडासा ब्रेक घेणं गरजेचं असतं. तसा ब्रेक जो आहे तो मी काल घेतला. आज म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती सकाळपासूनच तुम्हाला शेअर करूया. सकाळचं मस्त असं कोवळं ऊन इकडं सुरू आहे आपलं दादाचं. ते छटणी कटणी काय 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 सुरू असतं, ते केलं की त्याला फंगस लागू नये म्हणून ना त्या जागी एक फंगस पावडर मिळते, जे फंगस लागू नये म्हणून असतं ते लावायचं. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला ना जिथून कटिंग करतो ना तिथून ती ढापी वाळाय तर सुरू होते, नाही तर सडायला तर सुरू होते. आणि आता मी सुरुवात केलेली आहे माझ्या देवपूजेला. कारण आज मंगळवारचा दिवस आणि मंगळवारचा दिवस असा असतो बघा, की ज्या दिवशी कुंचन सेवा जी असते ना ती करते मी. बाकी या दिवशी तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. तसं तर कुंकुमार्चन जे आहे ते मंगळवार, शुक्रवार, सोबत पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा इतर असले सणासुदीचे दिवस असतात त्यावेळेला तर ते बिनधास्त करावं. बाकी रेग्युलर तर प्रत्येक सेवा सगळ्याला जमते असं नाही. रोजचा अर्धा तास जो आहे तो देवपूजेला, बाकी आपलं रुटीन जे आहे ते सुरूच असतं. तसं मला जर रोज बघायला गेलं तर 1 तास हा देवपूजेसाठी लागतो म्हणजे लागतो. आणि जेव्हा कधी एक्स्ट्राच असेल त्यावेळेला 1.5-2 तास तरी जातात. ज्यावेळेला एकदम सगळं स्वच्छ करून वगैरे असेल तर. चला कुंचनमधलं थोडंसं साहित्य दाखवते. तिकडे WhatsAppला बरेच जणी मेसेज करून सांगतात की हे साहित्य आहे का, ते साहित्य आहे का. आणि ही नथ बघा. ही नथ परवा वैभवलक्ष्मीच्या पूजेमध्ये मी घेतलेली होती. सोन्याचा दागिना पूजायचा असतो ना म्हणून. तर ही नथ मुंबईच्या आईनं मला आपल्या घराची ह्या वास्तुशांती होती ना त्यावेळेला केलेली होती. ही पूर्ण सोन्याची आहे बरं का. पूर्ण म्हणजे तिचा दांडासुद्धा जो आहे ना तो पूर्ण सोन्याचा आहे. 1 ग्रॅमच्या वर आहे. माझ्या अंदाजे 1.5 ग्रॅमच्या आसपास काहीतरी ते नथ असावी. आता ह्या घराच्या पूजेला झाले 2 वर्ष, म्हणजे त्यावेळेला सोन्याचा रेट किती होता बघा. असं तिनं ते प्रेमाने केलेलं आहे. फक्त आता खूप दिवसातून आली समोर, म्हटलं चला तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवूया. मस्त आहे, एकदम नाजूक अशी डिझाईन आहे. आणि तीच आता वैभवलक्ष्मीच्या ह्याला मी पूजत आहे. तर मंगल कलश जो आहे तो आज मी स्वच्छ घासून घेतला. जवळजवळ 3 ते 4 दिवसातून मी मंगल कलश घासते. रेग्युलर मंगल कलश घासायला मिळत नाही आहे. फक्त तांब्यातलं पाणी वगैरे बदलायचं. आणि तांबा एक असा आहे बघा, की आज स्वच्छ केलं की दुसऱ्या दिवशी ते झालं काळं पडलेलं असतं. मग तुम्ही कशानेही घासा, काहीही करा. मी सगळ्या पावडरी बदलून बघितल्या, निघतं, स्वच्छ निघतं. आता भैया पावडर त्याने सुद्धा स्वच्छ निघतंय. पण 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी तांबा आपली कळा दाखवतो. पितळ एक वेळ व्यवस्थित राहील बरं का. आता हे जे पितळाचं आहे ना एवढं जास्त नाही दाखवत, पण तांबा लगेच दाखवतो. जरा पाण्याचा एक थेंब जरी पडला ना लगेच दिसून येतं. असं कुंचन भरताना लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला सतत लक्ष्मीचं नामस्मरण. आणि माझा तर पहिल्यापासून ठरलेला जो मंत्र आहे, 99 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा जो मंत्र आहे हा एवढा पॉवरफुली आहे सांगते मी. तो जर म्हणलात तरी पण चालतो. बाकी मग श्रीसूक्त वगैरे या सुक्ताचं पठण वगैरे करतात. पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, कारण सुक्त वगैरे वाचायला तेवढ्यासाठी तेवढा वेळ देऊन पूजा करावी लागते. जेव्हा असेल तेव्हा कळते. संध्याकाळच्या वेळेला जर कधी भरला तर मग मी करत असते. पण सकाळ-सकाळी हे डबे एक वाट बघत असतात तिकडं. असो, पूजा वगैरे सगळी झाली. आज मस्त अशी फुलं निघालेली होती, कारण मला बाहेरची फुलंच हाताला लागत नाही. आणि हो, बऱ्याच जणी म्हणतात की बाबा फुलं न घालता तुझं देवघर दाखव. मी खूप वेळा दाखवलेलं आहे ताईनं. खूप वेळा म्हणजे अगदी प्रॉपर मांडणी कशी असते, काय असते, सोपं आहे. माझ्या देवघरामध्ये असं काही जास्त देव नाही आहेत, तुम्ही बघताय. आहे त्यातच त्याला अडचण झालेली आहे. आता ते बघूया, ते देवघराचं एक मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. रात्री मी मटकी भिजत घातलेली होती, सोबत मूग भिजत घातलेले होते. आंबोळे असू दे, डोसा असू दे, उत्ताप असू दे, ह्या हिशोबाने मी थोडंसं तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र करून भिजत घातलेलं. सोबत मला आज डाळ बनवायची होती, तर त्याची डाळसुद्धा मी रात्रीच भिजत घातलेली होती, कारण का लगेच शिट्टी होते. हे कुकर ना लय पाणी टाकतं बाहेर. भले त्याला तेल लावते मी,
पण काय होतं सांगते, जास्त पाणी झालं की ते सगळं बाहेर येतं फसफसचं. छोटा कुकर घ्या, मोठा कुकर घ्या, मोकळं कधीही लावल्यानंतर बऱ्यापैकी मी तर म्हणेन की 80% नाही, पण 20% तरी त्यातून थोडं का होईना बाहेर पडतं. त्यासाठी डाळ थोडीशी भिजत घालून केली तर 1-2 शिटीमध्ये होऊन जाते. आज बनवायचं होतं मला लोणी, म्हणजे तूप काढायचं होतं. हा झालेला होता बर्फासारखा गोळा. कारण का डीपच्या खालचा एक असतो ना ड्रॉवर, त्याच्यामध्ये मी म्हणेन की 20% तरी बघा बर्फ तयार होतो. ज्या ठिकाणी डेअरी प्रोडक्टसाठी त्याने ऑप्शन दिलेला आहे, दूध असू दे, दही असू दे त्याचा, तर त्यामध्ये मी ठेवलेलं होतं. आणि सकाळी पहिल्यांदा आल्या ना काढून ठेवायचं सोडून मी डायरेक्टली टाकलेलं होतं याच्यामध्ये. आज आणि पुन्हा यात मला म्हणजे लोण्यानं गोंधळ घातलेला होता, निघता निघेना झालेलं होतं. त्यात माझं भांडं बसलं तिकडे अडकून. मला हा कोबी बारीक करायचा होता, कारण गव्हाचं पीठ असू दे, कोबी असू दे, म्हणजे कणिक मळणं, काय कटिंग्स त्याच्यातच मी करते आणि ते बसलं अडकून. आता म्हटलं चला वेळ घालवण्यात अर्थ नाही. बरं, एक रिक्वेस्टेड येणारी कमेंट तिच्याबद्दल थोडंसं बोलते. श्रीयंत्र मला घ्यायचं आहे ताई, पण कुठलं घेऊ, कसं घेऊ कळत नाही. मी सांगितलेलं आहे तुम्हाला 2 श्रीयंत्र. पण श्रीयंत्र घेताना ना, श्रीयंत्रामध्ये जे चढ आहेत ना, त्या चढांकडे थोडंसं लक्ष द्या तुम्ही. चढ असे घ्यायचे की एक टोक जे आहे ना ते एका रेषेमध्ये येतं आणि ते टोक जे आहे ना ते आपल्याकडे म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून ते पुजलं जातं. त्यामुळे श्रीयंत्र घेताना त्याचा चढ बघा. बाकी मी माझं श्रीयंत्र शेअर केलेलं आहे, सेम तसं मिळालं तर सेम तसं घ्या. आता बरेच जण म्हणतील की तुझ्या बोलण्यानं काही समजलं नाही आहे ताई, तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. कारण आता मार्गशीर्ष सुरू आहे ना, बऱ्याच वेळेला आपण धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करतो. खूप साऱ्या जणींचं असं असतं की बाबा आता हे लागणार, ते लागणार. सोबत गुरुचरित्र पारायणाचे माझे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये माहिती वगैरे कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओ आहेत ताईनो. यूट्यूबलाच गुरुचरित्र प्रांजल शिंदे व्लॉग्स म्हणून जरी शेअर केलं तरी तुम्हाला मिळेल, कारण टॅग वापरलेले असतात त्यामुळे ते सर्चिंगमध्ये येतात. त्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे. नियम असू दे, अटी असू दे, कसं पारायण केलं, पूजा कुठली मांडायची, काय, या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत, कारण मी एकदा केलेलं आहे गुरुचरित्र. आता पण मला कमेंट येतात की ताई तू करणार नाही का गुरुचरित्र? तर नाही ताईनो, मी नाही करणार. मी ह्याच्या आधी पण कारण दिलेलं आहे की मी का करणार नाही. मी एकदा केलेलं होतं आणि मेन गुरुचरित्र वाचलेलं होतं. लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रंथ काय असेच नुसतेच ग्रंथ म्हणून नाही आहेत. त्याच्यामध्ये खूप पॉवर, खूप शक्तिशाली ग्रंथ आहेत ते. आणि त्यावेळेला माझं 2 खोल्याचं घर होतं आणि त्या घरामध्ये मी गुरुचरित्र केलं होतं. मला ते असे अनुभव होते ना, की म्हणजे परीक्षा बघितल्या का तो काळ मी अनुभवलेला आहे. आणि त्यावेळेला जो अनुभव आला तेव्हापासून असा विचार केला, की आता केलं तर गुरुचरित्र ना, जे दिंडोरीमध्ये ग्रंथ मिळतो ना संक्षिप्त, तेच करेन. मेन गुरुचरित्र करणार नाही आहे. कारण मी मेन गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याला बऱ्याच जणांनी म्हणजे नाही म्हणतात, की बाबा लेडीजने तो वाचायचा नाही. लेडीजनं कुठला वाचायचा? तो जो संक्षिप्त आहे ना तो वाचायचा. तुम्ही जर कोणी करणार असाल तर सांगेन, मेन गुरुचरित्र आहे तो वाचू नका. तो वाचायला तुम्हाला कमीत कमी 5 तास तरी लागतात. 5 तास एका जागी कंटिन्यू बसून तुम्ही ते करायचं असतं. आणि जे संक्षिप्त आहे ते कमी वेळेमध्ये होतं. मी लावला तर सांगेन मी, माझ्या मनावर आहे बघा. आज माझ्या मनात आलं की मी बघते आणि लगेच दुसऱ्या दिवशी निर्णय घेते. आता सध्या तरी माझ्या डोक्यात नाही आहे गुरुचरित्र. हां, स्वामीचरित्र पारायण वगैरे ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करीन, ते पण मी करणार आहे लवकर. मी जसं तुम्हाला काय म्हणले की मला काही गोष्टींचे अनुभव आले ना ताईनो, मी 2 हात मागं सरते. म्हणजे पहिल्यापासून ती वृत्ती आहे माझी, की एखाद्या गोष्टीचा मला अनुभव आला तर मेन गुरुचरित्राचा अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे. हे बघा, आता जे ते अनुभवतं, ज्याला ते माहीत असतं. असं म्हणतात की बघा, पोळल्याशिवाय त्याचा नेमका चटका काय असतो तो कळत नाही. तसंच अनुभव घेतल्याशिवाय त्याचे अनुभव पण तुम्हाला कळत नाही. स्वतः घ्यावे लागतात, ते मी घेतलेले आहेत. म्हणून मी गुरुचरित्र तुम्हालाही सांगेन की संक्षिप्त करा. आता ह्यामध्ये पण कन्फ्युजन उठेल बऱ्याच जणींचे, की बाबा ते कसं काय? माझे व्हिडिओ आहेत जुने, पहा. मी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती नसतं. मी पण त्यावेळेला काही जास्त माहिती घेतली नाही. आपलं मनात आलं, केलं, झालं, पार पडलं, छान पार पडलं. कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही मला. म्हणजे असं नाही की बाबा मी केलं, मला काय मोठा नुकसान झालं का वगैरे, अजिबात नाही. मुळात कुठलीही सेवा करताना मनामधलं भय काढून टाका. आपण जे विचार करतो, हे झाल्यानंतर असं होईल का, ते झाल्यानंतर तसं होईल, काहीही होत नसतं. मन में चंगा तो कटोटी में गंगा म्हणतात ना, तसा प्रकार आहे. लक्षात ठेवा. पण तुम्ही जर होय ना सगळं करताय, सोहळ्यानं करताय, पण तुमची कर्म खराब आहेत, तुमचं वागणूक चांगलं नाही आहे, तुम्ही व्यक्ती म्हणून चांगला नाही आहे, तर तुमच्या कुठल्यालाच कशालाच अर्थ नाही आहे. श्रद्धा महत्त्वाची असते, त्याबरोबर कर्म पण महत्त्वाचं असतं. श्रद्धा भरपूर आहे, विश्वास भरपूर आहे, पण कर्मच अशी आहेत ना की जिथे त्या म्हणतात ना की त्याची कशाचीच हे नाही आहे, तर त्याला काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे करताना तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा.
तुमच्याकडून झालेल्या चुकांसाठी सुद्धा तुम्हाला क्षमा मिळेल. माझ्यासुद्धा भरपूर चुका झाल्या त्यावेळेला आणि जुन्या ताईंना माहीत आहे की तेव्हापासूनचा माझा आतापर्यंतचा प्रवास की बाबा कुठे काही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यामुळे मनातलं भय ते काढून टाका, पण करताना जबाबदारीने करा आणि चुका होऊ नये याची काळजी पण घ्या. चला, मस्त अशी कोबीची भाजी झाली, डाळीची आमटी झाली, चपाती भात वगैरे झालं आणि सगळ्यात शेवटला बारी होती हे सगळं वाटण करायची. मी काय केलेलं होतं, ते जे ताक निघालेलं ना, ते ताक आपल्यात कुणीही पित नाही आहे. मग मी ते डॉगींना घालते. डॉगींचं तर जेवण वगैरे झालं, ते जेवून खाऊन बसलेले होते. आता हे ताक म्हणलं याच्यामध्ये घालूया, कारण पिठामध्ये जेव्हा तुम्ही ताक घालता ना, तर असं म्हणतात की ते लवकर आंबलं जातं, फुगलं जातं. आता बघूया आता हे कसं काय होतं. आणि म्हणजे पहिला काय करायची लोकं सांगते मी, शिळा भात जो असतो ना तो पण घालायची, तो असाच कुस्करायची. पण मी ते कुस्करण्यापेक्षा ना डायरेक्टली थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फेटून घेतलं आणि ते ॲड केलेलं आहे. आता काही जण म्हणतील की बाबा शिळा भात, तर हो कोल्हापूरचे लोक घालतात. मी पण अजिबच केलं होतं पहिल्यांदा जेव्हा मी इकडे आले बघितलं ना शिळा भात घालायला लागलेले आहेत. मी म्हटलं काय ते सडवून खातात का काय असं वाटत होतं. पण ते त्यांना माहीत असतं. पण छान फुगलं जातं. असो, आज ना यावेळेला तूप जे आहे थोडं कमी निघालं, पण हे का काढलं, हे स्वच्छ फ्रेश असं ताजं म्हणजे तूप जे आहे ना ते मला गुरुवारसाठी पाहिजे, गुरुवार शुक्रवारसाठी. हे खास देवांसाठी मी ठेवणार आहे एक बॉटल भरून. किटोचा पाय कसा आहे, किटोचा पाय मस्त आहे. झालं ते 2-3 वेळा पाय एका ह्यानं दे पाय त्यानं दे पाय. एकदा आर्यन जाऊन बसला तिच्या पायावर. काय म्हणतात ना, एखादी गोष्ट मागं लागली की तसं ती तिच्या मागं लागल्यागत ना, पहिला मुलीनं पाय दिला, ते 2 दिवस गेले इवळण्यात आणि कणण्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्यनला दिसलं नाही, तो जाऊन तिच्या पायावरती बसला. ती पाय अशी सरून बसलेली आणि हा TV बघत बघत पायावरती आला. त्याच्यानंतर पुन्हा मग 2 दिवस आणि इवळले. आता आहे ओके. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सगळं म्हणजे औषध गोळ्या केलत्या, त्यामुळे मग ओके झालेलं आहे. ओके, आता स्वयंपाक वगैरे उरकलं, थोडंसं वरती येऊन बसले होते, कारण का वरचं आवरायचं आहे. कारण माझ्या बऱ्याचशा गोष्टीला वरून सुरुवात असते ना, वरनं खाली जायचं. तर काही उशांचे कवर मागवले होते मी, मला दाखवायचे होते, छान आलेले आहेत. हे उशांना मागवले होते मी, हे बघा स्वस्तात, मस्त दिसायला पण छान आहे. आणि मी थोडंसं इथल्या हिशोबानंच मागवलेले आहे. जे आहेत ते मला 200च्या हिशोबानं बसलेले आहेत. खूप सुंदर आहे, म्हणजे मला तर आवडली. कारण कसं आहे ना की आपण जेवढे पैसे पे करतो त्या हिशोबाने आपल्याला प्रोडक्ट मिळतं, तर त्या हिशोबाने आपल्याला बरंच म्हणायचं प्रोडक्ट. जसं मी आता 1000चे घेतले तर ते 1000चे त्या हिशोबानंच येतात. मी घेतलेले 200चे त्या हिशोबानंच येणार. कारण मी काय म्हणजे ही क्वालिटी घेते सांगते मी. आता ही बघा, ही पण मी मागवलेलं होतं, किती छान राहिले बघा. असं जरुरी नाही की म्हणजे आपण कमी प्राईसचं घेतो म्हणजे ते काही टिकत नसतं, चालत नसतं, असं नाही. तर बघा हे अजून व्यवस्थित आहे. पण काय व्हायला लागलं की याला ना वॉश करायला वगैरे मला जमेना. माझ्यामध्ये थोडंसं मोठी साईज होऊ शकते मोठी. नाही बसलं. मला वाटलं साईज मोठी होते का काय. मी अंदाजे मागवलेत बरं का, म्हणलं बसू दे न बसू दे म्हणलं. कारण पहिला पण मी असंच अंदाजानेच मागवलेले, मी काय असं म्हणजे माप वगैरे घेतलं नव्हतं. वाव, बसलं व्यवस्थित बसलं आणि दिसतंय पण सुंदर बघा, मस्त दिसतंय ना. याचं कापड मी आता तुम्हाला कसं सांगू, मी बघितलेलं नाही फॅब्रिक तिथून, मला फक्त दिसलं, मी ऑर्डर केलं. फॅब्रिक बघायला पाहिजे होतं, बघून मी सांगते तुम्हाला नंतरच्या ह्याच्यात वॉइसमध्ये सांगेन फॅब्रिक कुठलं आहे. प्राइसच्या हिशोबाने छान आहे आणि दिसायला पण छान दिसतंय बघा. आणि मला मी खरं आवर्जून सांगू, तुम्ही जर घरी फर्निचर बनवत असाल किंवा सोफा जर विकत आणा, हे कलर आणा. कसाही कितीही पोरण असू दे, काही होऊ दे, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तिथे खाली बघा क्रीम कलर घेतलेला आहे. अक्षरशः आता सोफा असा झालाय ना, म्हणजे बघू पण वाटे नाही, एवढा खराब झालाय. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही, रिअल मध्ये तुम्ही जर बघचाल ना तर खूप खराब झालेला आहे. आणि हा बघा, हा सेंटर टेबल, याला तर पाय लावून वाट लागले. त्यामुळे घरात फर्निचर वापरताना मी आवर्जून तुम्हाला सांगेन, प्लायवूड वगैरे जे आहे ते व्हाईट मध्ये वापरा. पण ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे कपडी काय घ्याल, कापड लावलेलं जर काय करचाल, मग सोफा असू दे किंवा खुर्ची असू दे, त्याला जो आहे तो मळखपावाच कलर वापरा. हा सोफा बघा, याला मी फक्त झाडते, याला कुठे डागच दिसत नाहीये. तर आणि हे जर व्हाईट असतं तर मग मिळवलं. डस्टी कलर मध्येच घ्यायचं जेणेकरून.
ओके, बसलं. मला खूप विचार आलेला होता की बसेल का नाही बसेल, मी तर तसंच ऑर्डर केलेलं आहे. अजून एक गोष्ट दाखवायची आहे. बाप्पा मोरयाकडून हे ऑर्डर करण्यात आलेलं आहे, खास मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे. तर महत्वाचं म्हणजे पॅकेजिंग खूप सुंदर आलं. एक मोठा बॉक्स, त्याच्यामध्ये ते बबल्स असतात ना तसं ते पूर्ण रॅप केलेलं. त्याच्यानंतर मग हा याच्यामध्ये आणि आतमध्ये, त्यामुळं पॅकेजिंग खूप मस्त केली जाते. तर हे तर मी तुम्हाला दाखवेनच. सर्वात आधी ना अगरबत्ती बघूया. खोललं म्हणलं की ना जो सुगंध येतो ना ह्या अगरबत्तीचा जबरदस्त. त्यांच्या अगरबत्ती खूप भारी असतात. गेल्या वेळेला पण मी काही ऑर्डर केलेल्या होत्या आणि हे खास आता मार्गशीर्ष महिन्यासाठी ऑर्डर केलेला आहे. नादखोळा. पॅकिंग खोलल्या खोलल्या घमघमाट जो होता ना तो अगरबत्तीचाच होता. हे बघा मस्त आहे. तर ही ना अगरबत्ती आहे. ही ना अगरबत्ती ना खाली जरी लावली मी, समजा तुळशीमध्ये मी लावली तर इथपर्यंत त्याचा सुगंध येतोय. सोबत अत्तर आहे माझ्याकडे, पण ते फ्री देतातच. बाप्पा मोरयामधून कधी खरेदी केली तर आपल्याला अत्तर जे आहे ते फ्री मध्येच मिळतं. तर हे जे आहे ते हे अत्तर आहे. तर हे चंदनचं आहे, हे चंदनचं आहे. असो, चला महत्वाचं बघूया आपण. तर खूप मस्त असा देवीसाठी मुखवटा जो आहे तो, कारण मेघांजलीचे जे व्हिडिओ बघतात त्यांना माहित आहे तिच्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे मुखवटे वगैरे भरपूर सारे असतात. म्हणून म्हणलं चला आपण पण एक जो आहे तो मागूया. एवढी आपण पूजा मनोभावे प्रसन्नतेने करू तेवढी ती पूजा खुलून येते. मग विचार केला की एक असं वस्त्र असावं जे पैठणींच्या कपड्यांमध्ये शिवलेलं असावं. तर हे बघा, हे जे आहे ना याला काठ बॉर्डर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. याच्या मागे जे आहे ना ते कॅनव्हास का काहीतरी म्हणतात ना तसं आहे. कारण मी ना असंच लोकलमधून आणलेलं होतं, ते धुतल्यानंतर ना एवढा चोळामोळा झालेला. म्हणून सांगेन की हे जे आहे ना आपण याला वॉश करायचं नाही, हे व्यवस्थित हे ठेवायचं. तुम्हाला जर वाटलं तर ओला कपडा काढून तुम्ही वरच्यावर थोडं पुसू शकता. याला पाणी लावायचं नाही, अन्यथा तो कडकपणा आहे तो निघून जातो आणि वस्त्र जे आहे ते अशी मेंगाळ लागत पडतात. माझं झालेलं होतं तसं. तर खूप सुंदर असं हे वस्त्र आहे बघा. आता ही साडीच म्हणूया आपल्याला, देवीसाठी साडी. तर लाल कलरच घेतला कारण मला शक्यतो देवीसाठी लाल हिरवा असं आवडतं. म्हणलं हे कॉम्बिनेशन छान आहे. आणि बाप्पा मोरयाची क्वालिटी A1 आहे, क्वालिटीचा प्रश्नच नाहीये तिथं. आणि अजून एक सांगेन की बाप्पा मोरयामधून आपण डोळे झाकून खरेदी करू शकतो. कारण माझ्या घरात ना ती स्वामींची मूर्ती आहे ना एवढी मोठी, तुम्ही भरपूर जण विचारता, तर ती बाप्पा मोरयामधलीच आहे. मेघांजलीने आणल्यानंतर मी आणलेली, तिच्या ह्याच्यावरच मी आणलेली होती तिला विचारून वगैरे. तर खूप सुंदर असं आहे. त्यामुळे त्यांच्याकडचं कुठलंही प्रोडक्ट असू दे किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असू दे. आणि मुळात त्या दादांचा स्वभाव सांगते, कारण मी म्हणजे प्रत्यक्ष भेटून आलेले आहे ना त्यांना. A1 स्वभाव आहे. अक्षरशः असं नाही की कोणी बाबा आता माझ्या कशा तुम्ही साड्या वगैरे घेताना पेमेंट आधी करता, बरोबर आहे, तसं त्यांना सुद्धा पेमेंट आधी केलं तर कुठंच कशाचा घोळ नाही. एवढे चांगले ते आहे. मुखवटा दाखवते, तो बघितल्यानंतर तुम्हाला एवढं सुंदर वाटेल ना की बापरे ताई काय म्हणजे कोरीव काम आहे म्हणा त्यांचं. किती गोष्टींचा विचार करून एखादी गोष्ट बनवली जाते बघा. काय जबरदस्त आहे ना दिसायला, खूप खूप सुंदर. याला पाठीमागे दोरी आहे कारण आपण ते बांधणार ना दोरी. आणि हा फायबरचा मुखवटा आहे, याला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यावरचं थोडंसं काम जे आहे ते मी जवळून तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवेन. नथ किती सुंदर आहे बघा, तेवढीच तिच्या मापाचीच नथ आहे बघा. खूप 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 सुंदर आहे, खूप सुंदर, अप्रतिम मी म्हणेन. कानातले आहे, मुखवटा आहे, गळ्यातले आहे, मळवट आहे, हे सगळे जे आहेत हे स्टोन आहेत, पूर्णपणे स्टोनचं वर्क आहे. हे बघू शकता वरती सुद्धा खूप सुंदर असं वर्क आहे. आणि दिसायला किती अप्रतिम तेजस्वी असं रूप दिसतं ना, तेजस्वी. एवढं सांगेन हे क्वालिटीतलं आहे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट क्वालिटीतली 4 पैसे जास्त देऊन आपण ऑर्डर करतो ना, त्यावेळेला लक्षात ठेवा की तिची काळजी सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. पण खूप सुंदर आहे, त्या हिशोबानेच घेतलंय. तुम्ही घेताना बघा, मुखवटा एकदम मोठा, साडी एकदम छोटी, साडी मोठी, मुखवटा छोटा असं करू नका. आता हा बघा, हा दोन्हीच्या साईज नुसार बरोबर आहे. म्हणजे साडी आणि मुखवटा
आता त्या हिशोबानंच जो आतला कलश असणार आहे, तांब्या असू दे, घागर असू दे, त्या हिशोबानंच मला घ्यायचे. तर माझ्याकडे छोटीशी आहे बघा ते राऊंड कलरची, ती मी घेणार आहे. तर आज मंगळवार आहे, उद्याच एक दिवस मध्ये परवा दिवशी असणारच आहे आपलं. तर महत्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यात येईल की बाबा ही कुठल्या देवीचा मुखवटा आहे, तर धनश्री देवी. प्राइस किती असणार आहे, तर 1650 हिची प्राइस आहे. तुम्ही म्हणसाल बापरे खूप महाग आहे, कारण का ही जी बॉडी आहे हँडमेड आहे, सगळं हाताने बनवलेलं आहे. सगळं वर्क म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, याचा जास्त करून वापर जो आहे तो हाताचा करण्यात आलेला आहे. अगदी हातावरतीच किती सुंदर बनवलेलं आहे बघा त्यांनी. त्यामुळे एक म्हणजे समोरच्याला तेवढी मेहनत असते. दुसरी गोष्ट यामध्ये वापरणारे स्टोन म्हणा किंवा याच्यामध्ये वापरलेला कलर म्हणा किंवा हे सगळं जे वर्क आहे म्हणा, सगळं क्वालिटीचं आहे. आणि मी तुम्हाला जसं आता माझ्याकडे पण 500ची साडी असते, 1000-1200ची असते. म्हणजे काय असतं, 500ची साडी त्या हिशोबानेच कापड असतं, 1000ची साडी त्या हिशोबानेच कापड असतं. आता कसं आहे बघा की वैभवलक्ष्मी मी करते तिथं सुद्धा माझ्याकडे साच्या आहे. आणि हो, तो जो साचा, मला भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट होत्या की तो साचा आम्हाला पाहिजे, कुठे मिळेल ताई? तर त्यांच्याकडे बाप्पा मोरया स्टोअर्समध्ये तो साचा सुद्धा तुम्हाला मिळेल. मुखवटे मिळतील, अगरबत्त्या, स्वामींचं वस्त्र वगैरे, पंचफाळ माझ्या घरात जे आहे ना पितळेचं, ते तिथूनच ऑर्डर केलेलं आहे. अशा खूप गोष्टी आहेत. फक्त तुम्ही एक काम करा, नंबर देते तर स्क्रीनवर, कारण मला माहिती आहे पुन्हा मला नंबर मागण्यात येतो. स्वामींची मूर्ती स्पेशली सांगते, ती मोठी स्वामींची मूर्ती ती तिथूनच मी घेतलेली आहे. तर या सगळ्यासाठी तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे, सोबत पत्ता आहे, तिथे जा, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि जे काय असेल ते ऑनलाईन मागवू शकता. अगदी व्यवस्थित येतं, पॅकेजिंग वगैरे खूप बेस्ट आहे. आणि ही जी साडी आहे याच्यामध्ये सुद्धा कलर भरपूर आहेत, पण मी माझ्या आवडीने घेतलेले. असो, आता बाकीची माझी गुरुवारची पूजा तुम्हाला दिसेल. बस चला ताईनो, मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून सांगते लाईक करा. हां, लाईक करायचं विसरून जाता. लाईक करून ते नवीन एक ऑप्शन आलेलं आहे, पॉईंट देणं, हाईप करणं म्हणा. लाईक केलं की लगेच ते येतं. तुम्हाला इच्छा असेल तर ते पण तुम्ही करू शकता. तर चला व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.